नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। देवीची वाजत गाजत विसर्जन मिरवणूक संपन्न। आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2024 मध्ये देवीची छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथून भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। जांभळी नाका, बाजारपेठ, तलावपाली अशा मार्गावर काल संध्याकाळी देवीची पूजा आरती करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक मंदार विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसेच सर्वपक्षीय नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। देवीच्या मिरवणुकीमध्ये ढोलताशे, लेझिम, दांडपट्टा, घोडेस्वारी, तारपा, गोंधळी, वारकरी, डीजे, संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कला प्रकार सहभागी झाले होते। यावेळी भक्तिमय वातावरणात देवीची मिरवणूक काढण्यात आली आणि विसर्जन सोहळा संपन्न झाला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाची UPSCला गवसणी. जिद्द आणि चिकाटी असली की यशाचे शिखर गाठता येतं, हे ठाण्याच्या प्रणित भोजने या तरुणाने सिद्ध करून दाखवलं आहे. आई ठाणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी, तर वडील प्रदूषण नियंत्रण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी. घराची परिस्थिती तशी बेताचीच आणि शिक्षणाचा वारसाही नाही. अशा परिस्थितीत त्याने 6 वर्ष मेहनत घेत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. कार्टन रोड परिसरात राहणाऱ्या प्रणितने IT इंजिनियरची पदवी मिळवली. पण इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रणितने पाहिले. त्याची धडपड अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. 2023मध्ये दिलेल्या UPSC परीक्षेचा निकाल काल लागला. यामध्ये ठाणेकर प्रणित भोजनेचंही नावही झळकलं आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण हा पल्ला गाठण्यासाठी त्याने तब्बल 7 वर्ष तपश्चर्या केली. खरं तर प्रणितचे वडील सुभाष भोजने आणि आई सोनाली भोजने ठाणे महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीचे कामगार. त्यांचे शिक्षणही 10वीपर्यंतच, पण आपल्या नशिबी आलेले काम आपल्या मुलांनी करू नये ही त्यांची इच्छा होती. त्यातूनच त्यांनी आपल्या 3ही मुलांना शिकवलं. यामध्ये प्रणित आधीपासूनच हुशार होता. अभ्यासू प्रणितला आईवडिलांनी IT इंजिनियर केले. आता आपली परिस्थिती सुधारणार असं त्यांना वाटले. पण प्रणितच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला. त्याने तसे आईवडिलांना स्पष्ट सांगूनही टाकले आणि UPSC परीक्षेच्या तयारीला लागला. हे कोणते नवीन खूळ असा प्रश्न साहजिकच त्याच्या वडिलांना पडला. पण मुलांच्या हट्टासमोर त्यांचं काहीही चाललं नाही. 2016 साली प्रणित भोजने UPSC अभ्यासासाठी पुण्याच्या बार्टी येथे दाखल झाला. वर्षभरानंतर तो दिल्ली शिक्षणासाठी गेला. दिवसाचे 10 ते 12 तास अभ्यास करूनही त्याला मात्र यश येत नव्हतं. वर्षामागून वर्ष सरत होते. त्याच्या जोडीचे सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिरही झाले. एके दिवशी आईवडिलांनीच पुरे आता असं म्हणत परत येण्यास सांगितले. पण प्रणित मागे हटला नाही. त्याने अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले. या प्रयत्नांना अखेर यश आले असून तो UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. माझं नाव प्रशांत सुरेश भोजने. मी खाटन रोड विभाग ठाणे इकडे राहणारा. मी 2023ची UPSC परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. माझा रँक आहे 849. हा माझा 9वा अटेम्प्ट होता आणि फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि मी ही एक्झाम क्लिअर केली. माझं ग्रॅज्युएशन हे इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मी ग्रॅज्युएशननंतर UPSCचा प्रिपरेशन करण्याचा डिसाईड केलेला. तेव्हापासून मी आत्तापर्यंत माझा अभ्यास करत होतो. मध्ये मी 2 वर्ष जॉब पण केलेला 2020 ते 22पर्यंत. बार्टी या संस्थेमार्फत आम्हाला स्कॉलरशिप भेटलेली. त्या स्कॉलरशिपच्या आधारावर मी 2018ला दिल्लीत गेलो आणि तिकडे गेल्यानंतर प्रिलियम्स आणि मेन्स याचा अभ्यास कसा करणं हे मला तिकडेच जास्त मला ते समजलं की कसा करायचा असतो अभ्यास. आणि आम्ही जवळपास 10 ते 12 तास अभ्यास तर रोज करायचो. पण ती कन्सिस्टन्सी आणि प्लॅनिंग ही मेंटेन ठेवणं खूप डिफिकल्ट असतं. तो तिकडे दिल्लीला असं आम्हाला म्हणजे घर सोडून असतं तर आम्हाला थोडंफार वाईट वाटायचं. म्हणजे आमचा मुलगा आमच्याकडे नाही. आज 8-9 वर्ष झाले. तो 8-9 वर्षामध्ये 3-4 वेळा झालेला आहे तिकडनं इकडे. पण तो आम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता फोन करायचा आणि व्यवस्थित आहे म्हणून सांगायचं. आणि ते आमची थोडीशी आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी जो मेहनत घेतली
आणि त्याला जो हे आलं यश आलं ते त्याचा उत्साह बघून आम्हाला एकदम फार भारी वाटतं आणि एकदम छान वाटतं. UPS पास केले आमचा आनंद म्हणजे गगनात मावेना असं झालं आहे. पण माझ्या मुलांनी खूप मेहनत केली, असं एवढं मन भरून येत होतं आमचं. आम्ही एवढं रडलो जसं समजलं UPS पास झालं म्हणून, तर आम्हाला रडूच थांबत नव्हतं. आणि माझ्या मुलांनी जे कष्ट केलेत पास होण्यासाठी ते करण्यासाठी मुलाला खूप खूप मेहनत अशी करावी लागते का आता काय सांगू. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पर्यावरणाचा समतोल राखला की आपसुकच त्या ठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळतं. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरावरील भागात ठाणे महानगरपालिकेने परिसराचा कायापालट केला असतानाच पर्यावरण संवर्धनाकडे तितकंच लक्ष दिलं गेलं. तेथील झाडांनी बहर घेतल्यामुळे जंगलात दिसणाऱ्या पॅगोडा ॲट मुंग्या चक्क एका झाडावरती घरटं बांधून राहत आहेत. लाल माती आणि पानाचा चुऱ्याच्या मदतीने पॅगोडा आकाराचे घरटं तयार केलं असून ते इतकं मजबूत असतं की ऊन वारा पावसाचा घरटावरती कोणताही परिणाम होत नाही. मी प्रशांत रवींद्र सिंगर, पर्यावरण अभ्यासक आहे. आत्ता आपण आहोत ठाणे पूर्व येथील गणपती विसर्जन घाटावरती. अर्थातच चेंदणी कोळीवाडा बंदर आणि कोपरीकरांसाठी हा चौपाटीचा भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत. मात्र हे होत असताना या ठिकाणी निसर्गाचे संरक्षण केल्याच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात या ठिकाणी फुलझाडांबरोबर मोठी झाडं या ठिकाणी वाढवल्यामुळे आता या ठिकाणी निसर्ग पूर्ववत येऊ लागल्याची काही लक्षणं आपल्याला दिसून येत आहेत. याचं चांगलं ठळक उदाहरण म्हणजे की या ठिकाणी आपण बघाल की पॅगोडा अँट या मुंग्यांनी ते वारूळ घातलेलं आहे, जेणेकरून हे जे वारूळ आहे हे साधारण जंगल परिसरात आपल्याला बघायला मिळतं. मात्र हे अनोखं पॅगोडा अँटचं हा जो म्हणजे त्यांचं वारूळ आहे हे झाडावर प्रथमच या ठिकाणी बघायला मिळत आहे. ह्या पॅगोडाचं महत्व असं आहे की ह्या मुंग्या असतात, ही पानं माती आणि लाळ यांच्या मिश्रणातून हे तयार करतात. विशेष ह्या ज्या मुंग्या आहेत खूप आक्रमक आहेत. आक्रमक म्हणजे एक चावली तरी खूप वेदना होतात. अशा ह्या प्रचंड मुंग्या ह्या वारुळात आपल्याला बघायला मिळतात. साधारण ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याचं ऊन वारा पाऊस ह्याचं कुठल्याही ह्याला वारुळाला काही धोका नसतो आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे असतात. त्याच्यामुळे संरक्षण दृष्टिकोनातून हे वारूळ किंवा हे जे घरटं आहे हे मुंग्यांसाठी खूप चांगलं मानलं जातं. आणि ह्या परिसरात आज पहिल्यांदा अशी गोष्ट बघायला मिळाल्यामुळे नक्कीच पर्यावरण प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट. साधारण आपण जंगलात फिरायला गेलो की ह्या अशा प्रकारचे आपण वारुळं बघायला मिळतात किंवा ही जंगलावर पॅगोडा यांचे हे बघायला मिळतात. परंतु शहरात असं क्वचितच काही ठिकाणी बघायला मिळतं आणि ह्या परिसरात तर हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं वारूळ तयार झालेलं आहे. ह्याचं उत्तर म्हणजे चांगलं की ह्याचं म्हणजे जैवसाखळी पुन्हा पूर्ववत होऊ हीच एक लक्षणं आहेत. नक्कीच असं काही एखादी वास्तू झाडावरती काही दिसली तर त्याला शक्यतो हात लावू नका, त्याला कसलाही बाधा आणू नका. त्याला आहे त्याच पद्धतीत त्याला ठेवणं ही आपली सगळ्यांसाठी एक महत्वाची भूमिका ठरते. उष्म्याने रौद्ररूप धारण केल्याने गेल्या 2-3 दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात 20 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे. या कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज असून उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कापडाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केलं आहे. 9 महिन्यापूर्वी सिव्हिल रुग्णालय पाडून या जागेत
जागेत सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बांधलं जात आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे इस्टेट मनोरुग्णालय शेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे सिव्हिल रुग्णालय उभारलं आहे. रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा असून दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असतात. ठाणे जिल्ह्याचे तापमान 40 अंशावरती पोहोचले असून वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. कोणाला उष्माघाताचा त्रास झाला तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे. रुग्णालयामध्ये 20 खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IIFDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उष्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबअर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. तर आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे जो AC वार्ड असेल आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12-4 घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्या डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये, त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे. आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.